गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तर काल आपण हास्यचित्रातील मुलं हे स्थूल वाचन आपण काल सुरू केले होते. त्यामधील आपण पाठही पाहिला होता. त्यामध्ये काय काय लेखकांनी काय दिलेलं आहे आणि काय समजावलेलं आहे आपण पाहिलं होतं. सर्वप्रथम आपण थोडंसं रिव्हिजन करून घेऊया, त्यानंतर आपण स्वाध्यायाकडे वळूया. सर्वप्रथम पाहूया, याचे लेखक होते मधुकर धर्मापुरीकर. हे प्रसिद्ध कथा लेखक, ललित लेखक व व्यंगचित्राचे संग्राहक आहेत. त्यांनी खूप सारे असे पुस्तकं सुद्धा लिहिलेले. त्यांनी या पाठामध्ये हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय, या दोघांमधील फरक काय असतो किंवा ती कशी वाचायला पाहिजेत किंवा ती कोणत्या दृष्टीने बघायला पाहिजेत, हे आपल्याला पाठामध्ये काय सांगितलं, लेखकांनी सांगितलेलं. हास्यचित्र असतात किंवा जे व्यंगचित्र असतात ते आपल्याला काय करतात, हसवतात. पण काही व्यंगचित्र असे असतात की ते आपल्याला काय करतात, विचार करायला भाग पाडतात. तर हेच काय केले लेखकांनी या पाठामधून काय सांगितले, विचार आपल्याला कसा करावा लागतो किंवा कोणत्या दृष्टीने करावा लागतो हे काय सांगितले ह्या पाठामध्ये लेखकांनी सांगितले. आता मी पुढे तुम्हाला दोन व्यंगचित्र दाखवणार. ते व्यंगचित्रावरून कळून येईल की आपण ते व्यंगचित्र जे असतात ते आपल्याला हसवतात, हे पण त्याबरोबर आपल्याला काय करतात, ते विचार करायला सुद्धा भाग पाडतात. तर सर्वप्रथम हे हास्यचित्र किंवा ह्याला व्यंगचित्र आपण बोलतो. यामध्ये फक्त काय लिहिले, मोजून 5 शब्द वापरले, पाणी जपून वापरा नाहीतर. आता नाहीतर म्हणजे काय, इतर एकतर त्यांनी काय केलेलं, व्यंगचित्रामध्ये दर्शवलेलं आहे पूर्ण झाडं पूर्ण वाळून गेलेले आहेत, पूर्णपणे दुष्काळ पडलेले आहेत, जमिनीला भेगा पडलेले आहेत. आता एवढं सगळं असताना पाणी तर नाहीये, काय नाही, पाऊस पडत नाही झाड नसल्यामुळे. तुम्हाला जर हे करायचं, पाणी हा काय आपला जीवनाचा आधार आहे किंवा पाणी हे जीवन असं पण बोलतो. पाणीच नसेल तर काय करावं लागणार. ह्यामध्ये काय व्यंगचित्रकार जो कोण असेल त्यांनी काय सांगितले, पाणी नसेल तर तुम्हाला तुमचे अश्रू पिऊन तुम्हाला काय करावं लागणार आहे, जगावं लागणार. म्हणजे आता इथे येणे काय, अश्रू पिऊन म्हणजे आपण खरोखरच अश्रू पिऊन जगू शकतो का, नाही. पण इथे काय सांगितले की दुष्काळ जर पडला तर पाणी जर जपून नाही वापरलं तर तुम्हाला अशी एक वेळ येईल की तुम्हाला तुमचे अश्रू पिऊन तुम्हाला जगावं लागेल. म्हणजे तुम्हाला खूप खूप मोठ्या असं संकटाशी काय करावं लागणार आहे, तुम्हाला सामना करावा लागणार आहे. म्हणजे फक्त एका व्यंगचित्रातून मी खूप मोठा असा संदेश दिलेला आहे, खूप मोठा असं काय सांगितले, ते आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडलेले. आता पुढचं असेल, ह्याच्यामध्ये पहा, हे मनोज कदम यांनी काय केले, व्यंगचित्र काढले. आता हे आपल्याला हास्यचित्रातील मुलं ह्याच्या रिलेटेड असं काय हा व्यंगचित्रात याच्यामध्ये 3 लहान मुलं दाखवलेले. 3 लहान मुलं दाखवलेत. तो काय केलाय, एक पहिला बोलतो ज्याची बॅट तो पहिला, तो नाही. दुसरा काय बोलतो, नाही ज्याचा बॉल तो पहिला. पण मधल्याच्या वरती काय दिले, प्रश्नचिन्ह दिले. तो बोलतो माझ्याकडे तर काहीच नाही, मग मी काय करू. म्हणजे ह्याच्यामध्ये पहा, मुलांचे जेव्हा व्यंगचित्र काढतो किंवा हास्यचित्र काढतो तर वेगवेगळ्या काय करायला लागतं, छटा दाखवायला लागतात किंवा वेगवेगळे त्यांचे आकार दाखवायला लागतात. फक्त त्यांना दाढी मिशा नाहीयेत किंवा त्यांचं आकार छोटा काढला म्हणजे ते काय होत नाही, ते छोट्या मुलांचं व्यंगचित्र होत नाही. त्याबरोबर त्यांना काय करावं लागतं, ते त्यांचे जे हावभाव असते किंवा त्यांच्या जे काही हावभाव असते त्यांची हुबेहूब काय करावं लागतं, तुम्हाला नक्कल करावी लागते. इथे प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरती वेगवेगळे हावभाव दिसतात, तर तिघांच्या चेहऱ्यावरती काय दिसतं, ते वेगवेगळे हावभाव दिसतात. म्हणजे तुम्हाला त्यांचे हावभाव सुद्धा काय करावं लागतात, ते नक्कल करायला लागतात. आणि चित्रकाराला काय करावं लागतं, चित्रकार तो फक्त आपलं जे काय असेल चेहरा असेल, चेहऱ्याची काय करतो, फक्त नक्कल करतो. पण व्यंगचित्रकार जो असेल तो चेहऱ्याची नक्कल करता करता त्यांच्या हावभावाची काय करतो, नक्कल करत असतो. तर हे 2 व्यंगचित्र होते, ज्यातून काय करायला आपल्याला विचार करायला भाग पाडलेले की का आहे, म्हणजे 1000 शब्दापेक्षा एक व्यंगचित्र बरं, असं बोललं जातं आपल्या भारतामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये सुद्धा हेच बोललं जातं की 1000 शब्दापेक्षा एक व्यंगचित्र फरक. व्यंगचित्रात लोक काय होतात, आकर्षित होतात आणि त्याच्याकडे काय करतात, त्या दृष्टीने विचार करायला सुरू करतात. त्याच्यामुळेच लेखकाने सांगितले की व्यंगचित्र आणि हास्यचित्र जे असतात ते आपल्याला काय करतात, हे विचार करायला
भाग पडतात. तर आपण हा पण पाठ आपण संपवलेला होता. त्या पाठावरचे आपण थोडे शब्दार्थ बघू, वाक्यप्रचार पाहू की वाक्यप्रचार यामध्ये कोणते कोणते आलेले आहेत. तर हे जे होते हास्यचित्रातील मुलं, त्याच्यामध्ये कोणते ते शब्दार्थ आलेले बघा. हास्यचित्र म्हणजे हसू येण्यासारखे चित्र, व्यंग्यचित्र विनोदी चित्र, भेदाभेद भेदभाव किंवा डिस्क्रिमिनेशन, दबकणे मध्येच अकस्मात थांबणे, बारकाईने लक्षपूर्वक, कौशल्य कुशलता किंवा कसब, हेतू उद्देश उद्दिष्ट कारण, विनोद थट्टा उपहास, रोपटे लहान कोवळे झाड, लवचिक न मोडता वाकणारा, रांगणे सरपटत जाणे, नक्कल अनुकरण करणे, हुबेहूब अगदी अगदी सारखे म्हणजे एक्झॅक्टली किंवा त्याला आपण सिमिलर सुद्धा बोलतो. चतुर धूर्त श्रूड, भाव भावना किंवा खेडे लहान गाव, उत्साह जोश जोम, उमेद, उत्तम चांगले उत्कृष्ट, आकर्षण मोहकता, भोवया भिवळी किंवा आयब्रो ज्याला आपण बोलतो. आता यातील हे झाले शब्दार्थ झाले. यात मग काही टिपा पाहू की ज्याच्यामुळे आपल्याला कळता येईल की काय नेमका लेखकाला बोलायचं आहे. पहिली टिप आहे चिंटू. सकाळ वृत्तपत्रात एक विनोदी चित्रमालिका. याचे लेखन प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडित यांनी केले. चिंटू हे पात्र मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील आहे. यात विनोदी चेहऱ्याने त्याच्या दैनंदिन जीवनातील घटना काय केल्या दिली जातात. जसं मी काल तुम्हाला सांगितलं, की जर तुम्ही सकाळ पेपर जर वाचत असाल, सकाळ पेपरची एक शेवटच्या पानावरती किंवा कुठे एक असं एक छोटा कॉलम दिलेला होता चिंटू या नावाने, आणि ते काय केले जातात तिथे तर थोडस गमतीदार किंवा थोडस असं जोक टाईप काय केलं जाते चित्रमालिका दिली जाते. जवळपास 10 ते 15 वर्ष काय करायचं चालत आलेलं दिसते. शिद फडणीस हे जे होते 4 जे व्यंगचित्रकार होते, आपण पाठामध्ये यांचा उल्लेख पाहिला. तरी कोण होते ते पाहूया. शिद फडणीस शिवराम दत्तात्रय फडणीस, 29 जुलै 1925, भारतातील प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकार. दुसरा होता डेव्हिड लँगडन, 24 फेब्रुवारी 1914 ते नोव्हेंबर 2011. त्यांचे पहिले व्यंगचित्र 1935 मध्ये LCC कर्मचारी जर्नल लंडन टाउन मध्ये प्रसिद्ध झाले. चौथा आर के लक्ष्मण, राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर, 24 ऑक्टोबर 1921 ते 26 जानेवारी 2015, भारतीय व्यंगचित्रकार चित्रकार आणि विनोदी लेखक. ते त्यांच्या कॉमन मॅन अँड द टाइम्स ऑफ इंडिया मधील यू सेड इट या चित्रमालिकेसाठी प्रसिद्ध आहेत. नॉर्मन थेलवेल, 23 मे 1923, 7 फेब्रुवारी 2004, ब्रिटिश व्यंगचित्रकार. घोड्याच्या चित्रासाठी ते काय होते प्रसिद्ध होते. तर हे काही 4 उल्लेख आले होते व्यंगचित्रकारांच्या. आपल्या पाठामध्ये त्यांची आपण थोडक्यात माहिती बघून घेतली. पुढचं असेल त्यामध्ये वाक्यप्रचार. आता वाक्यप्रचारामध्ये पहा, पहिला आहे थबकणे, मधीच अकस्मात थांबणे, विचार मांडणे, कल्पना किंवा मत मांडणे. दुसरा असेल भोकाड पसरणे, जोरजोरात रडणे. चौथा असेल हुकूमत गाजवणे, वर्चस्व किंवा अधिकार गाजवणे. आता हे पाहिलं आपण हास्यचित्र, ते काल आपण पाठ पाहिला. पूर्ण पाठामध्ये लेखकांनी काय काय दिलेले होते. त्यानंतर आपण याचे शब्दार्थ पाहिले. यामधले काही जे व्यंगचित्रकार होते ते आपण पाहिले, त्यांची थोडक्यात माहिती घेतली. त्यानंतर तिसरं होतं आपण वाक्यप्रचार. वाक्यप्रचार कोणते आले आहेत ते सुद्धा आपण काय घेतले याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर आपण आजच्या आपल्या मेन टॉपिक कडे वळूया. आपला मेन टॉपिक असेल स्वाध्याय किंवा या टॉपिक वरील स्वाध्याय. आता ह्या तर काल आपण या धड्याचे वाचन केले. हास्यचित्रातील मुलं, सुलवाचन मधुकर धर्मापुरीकर. तरी काही यातील व्यंगचित्र बघितले आपण, त्याचा अर्थ पाहिला की व्यंगचित्र नेमकं असतं काय, का त्यातून कोणता विचार झलकायला पाहिजे किंवा
कोणतं त्यातून बोध घ्यायला पाहिजे आपण. तर आपण सुरुवात करूया आपल्या स्वाध्यायाला. आता ह्याच्यामध्ये पहा काय विचारलंय स्वाध्यायामध्ये. पहिला प्रश्न असेल खालील फरक लिहा. पहिला असेल व्यंगचित्र आणि दुसरा असेल हास्यचित्र. आता तुम्हाला या दोघांमधील काय करायचंय, तुम्हाला फरक सांगायचा. व्यंगचित्र म्हणजे काय आणि हास्यचित्र म्हणजे काय. आता पहिला असेल व्यंगचित्र. व्यंगचित्र म्हणजे काय, हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय. हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्र सुद्धा आपल्याला काय करते, हसवते. पण केवळ हसवणे एवढा त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसू येतं आणि आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापासून थोडं थांबून राहिले तर त्यात मांडलेला एखादा गमतीदार विचार आपल्याला सहज लक्षात येतो. म्हणजे व्यंगचित्र काय करतो, आपल्याला दोन्ही चित्र काय असतात, आपल्याला हसवतात, काहीतरी काहीतरी गंमत करून जातात. पण व्यंगचित्रामध्ये वेगळा काय फरक असतो, तर व्यंगचित्र तिथं आपण थोडं बारकाईने पाहिलं किंवा थोडं थांबून जर पाहिलं तर ते व्यंगचित्र आपल्याला काय करतात, ते विचार करायला भाग पाडतात आणि त्यातून आपल्याला काहीतरी मिळतं किंवा काहीतरी बोध मिळतो किंवा काहीतरी धडा मिळून जातो. हा काय असतो, व्यंगचित्राचा मेन हेतू असतो की आपल्याला काहीतरी विचार करायला भाग पाडतं किंवा त्यातून काहीतरी आपण बोध घेत असतो. पण हास्यचित्र म्हणजे काय, सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. हास्यचित्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते पाहिले की आपल्याला छान असे या गमतीदार चित्रामध्ये एक जोक एक मिनिट मांडलेला असतो. त्या चित्रामधला एखादा माणूस दुसऱ्या माणसाशी काहीतरी बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं. त्यातून खास असा विचार मांडलेला दिसून येत नाही. आता मी तुम्हाला दोन तिथे पीपीटी स्लाइड मध्ये दोन तुम्हाला काय दाखवले, तुम्हाला दोन चित्र दाखवले. एक होते पाणी जपून वापरा नाही तर, आणि दुसरा होता ज्याची बॅट तो पहिला किंवा ज्याचा बॉल तो पहिला. आता दोन्ही चित्रामध्ये फरक काय, त्यातील एक चित्र होतं व्यंगचित्र आणि दुसरं चित्र होतं हास्यचित्र. व्यंगचित्र कोणतं, जर ते पाणी जपून वापरा नाही तर त्यामध्ये आपल्याला हसू येत, त्या व्यक्तीकडे बघून आपल्याला थोडस हसू फुटतं किंवा थोडंसं आपल्याला काय हसायला येतं. पण जेव्हा आपण बारकाईने त्याच्याकडे बघतो तर तेव्हा आपल्याला समजतं त्यातून काहीतरी बोध दिलेला आहे किंवा त्यातून काहीतरी विचार आपल्याला समोर मांडण्यात आलाय. म्हणजे पाणी जपून वापरायचं नाही तर आपल्याला आपली आसव जी असली किंवा आपले अश्रू जे असते ते अश्रू पिऊन आपल्याला काय करणार आहे, ते आपल्याला जगायला भाग पडणार. म्हणजे आपल्या डोळ्यातून अश्रू येणार आहेत. म्हणजे डोळ्यातून अश्रू कधी येतात, जेव्हा आपण खूप मोठ्या संकटात असतो. म्हणजे त्या व्यंगचित्रातून काय दिले तर आपल्याला एक बोध दिलेला आहे किंवा आपल्याला एक धडा दिलेला आहे. आता दुसरा जे असेल, दुसरं काय असेल, हास्यचित्र होतं. हास्यचित्र म्हणजे काय, छोटे त्याच्यामध्ये कोणताही बोध दिलेला नसतो, कोणते विचार करायला भाग पाडत नाही, कोण आहे. पहिला मुलगा बोलतो की ज्याची बॅट तो पहिला, दुसरा मुलगा बोलतो ज्याचा बॉल तो पहिला. पण मधला जो असेल, मधल्याच्या मनामध्ये काय प्रश्नच येत नाही. तो बोलतो माझं तर काहीच नाही ज्यामध्ये, मग मी काय करू. तर हे काय होते, थोडंसे हास्यचित्र होते. यामधून कोणताही बोध घ्यायचा नाही, कोणताही विचार करायला भाग पाडत नाही, काही नाही. ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं तुम्हाला, फक्त ते हसण्यावरती घ्यायचे किंवा ते ऍज अ जोक म्हणून तुम्हाला तिथं हसायचं आहे. तर हा दोघांमधील काय होता फरक होता, हा व्यंगचित्र आणि हास्यचित्र. अर्थात पुढचं असेल वैशिष्ट्य लिहा. 4 वैशिष्ट्य लिहायचे कशाची, व्यंगचित्राचे. तर पहिला असेल हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय. हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे काय, दोन्ही चित्र काय करतात, आपल्याला हसवतात. पण हास्यचित्राच्या पुढचा काही टप्पा नसतो. पुढचा टप्पा म्हणजे काय, व्यंगचित्र आपल्याला काय करतात, हे विचार करायला भाग पाडतात. व्यंगचित्र आपल्याला हसवतात, पण केवळ हसवणे एवढा त्यांचा हेतू नसतो. आणि तसंच आता मी सांगितलं, व्यंगचित्र आपल्याला हसवत नसून ते आपल्याला काय करतं, विचार करायला सुद्धा भाग पाडतात. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हे हसू येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. म्हणजे व्यंगचित्र आपल्याला हसवता हसवता आपल्याला पुढचं काहीतरी सांगायला पाहतं किंवा पुढचं काहीतरी काय करतं, हे त्यांचा काहीतरी सांगण्याचा हेतू असतो. आपण जर अशा व्यंगचित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात मांडलेला गमतीदार विचार आपल्या लक्षात येतो. तर हे काही 4 वैशिष्ट्य होती व्यंगचित्रकाराची किंवा व्यंगचित्रांची, जे आपण आता पाहिले. आता ह्याच्यामध्ये पुढचा पहा,
व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे. हा विचार सुधारण स्पष्ट करा. म्हणजे व्यंगचित्र जे असेल हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे काय प्रभावी अस्त्र आहे. प्रभावी अस्त्र आहे म्हणजे काय, हे खूप मोठं काय हे आपण बोलतो एक्झाम्पल आहे किंवा उदाहरण आहे की ज्यातून आपल्याला व्यक्ती गुण दोष मांडता येतात. तर ते उदाहरण स्पष्ट करायचं म्हणजे उदाहरण देऊन तुम्हाला काय करायचं स्पष्ट करायचं. तर पहिलं पहा, हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवते, पण केवळ हसवणे एवढा त्यांचा हेतू नसतो. हसवण्याशिवाय ते व्यंगचित्र आपल्याला अजून काहीतरी सांगू पाहत असते. आपण त्या चित्रापाशी थोडे थांबून राहिलो तर त्यात मांडलेला गमतीदार विचार आपल्याला लक्षात येतो. सफाईदार रेषेने काढलेल्या अशा गमतीदार चित्रात दाखवले हावभावातून व्यक्तीचे गुण दोष चटकन आपल्या लक्षात येतात. संवेदनशील व्यक्ती असे चित्र पाहून आपल्या वागण्या बोलण्यात बदल करू शकतो. हे सर्वात मोठं शेवटची लाईन मी जी बोललो, संवेदनशील व्यक्ती असे चित्र पाहून आपल्या वागण्या बोलण्यात बदल करू शकतो. म्हणजे काय, संवेदनशील व्यक्ती म्हणजे काय, जो जास्तीत विचार करतो, प्रत्येक गोष्टीकडे एक विचारपूर्वक बघत असतो. तो चित्र बघून जे वागण्या बोलण्यात काय करू शकतो, त्यात बदल येऊ शकतात. उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या पाठात दिलेले हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे चित्र पहा. लहान मुलगा आणि मोठा माणूस दोघे व्हायोलिन वाजवत आहेत. त्यांची केसाचे ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की दोघे एकच आहेत. पण लहानपणी मोठे व्हायोलिन तर मोठे झाले लहान व्हायोलिन वाजवत असतो. याचाच अर्थ असा की लहान मुलांना मोठ्या वस्तूचे आकर्षण असते, म्हणजेच आपली आवड किंवा आपण एखादा छंद त्याच्यासाठी सर्वस्व असते. त्या वयात ती आवड खूप मोठी असते, पण वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद लहान होत जातो. बाह्य आकाराचे आकर्षण कमी झालेले असते. हे त्या चित्रकाराला सांगायचे आहे. याचाच अर्थ असा की लहानपणी जपलेला छंद मोठ्या आवडीने आपण मोठेपणी सुद्धा जपला तर जीवनातल्या ताणतणावावर दुःखावर आपण सहज मात करू शकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर लहानपणीचा जपलेला छंद हा त्याचा गुण, तर मोठे क्रिया छंदाकडे केलेले दुर्लक्ष हा दोष चित्रातून प्रभावीपणे मांडला आहे. त्याच्यामध्ये पहा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे की हंगेरियन चित्रकार रेबरनं काय केले, ते व्यंगचित्र काढलेलं. ह्याच्यामध्ये पहा, केसाच्या ठेवणीवरून काय दिसतो आपल्याला की दिसतो की हा सेमच मुलगा आहे किंवा हा सारखाच मुलगा आहे. छोटा मुलगा असेल, हात काय त्या बालपणीचा, त्यामुळे काय केलेलं आहे त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण लहानपणी आपले काय करतो, छंद जोपासत असतो किंवा आपले छंद आवड जे असतील ते आपण काय करतो, जोपासत असतो. पण मोठेपणी आपण काय करत असतो, ते दुर्लक्ष करत असतो किंवा आपण त्याला मागे सरकवत जात असतो. पण मोठे होता होता जर आपण आपले छंद जोपासले किंवा आपल्या आवडी जोपासल्या तर आपल्या जीवनावर येणारा जो काही ताणतणाव असेल तर तो ताणतणावर आपण किंवा दुःखावर आपण काय करू शकतो, हे मात करू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर लहानपणी जपलेला छंद हा त्याचा गुण, तर मोठेपणी या छंदाकडे केलेलं दुर्लक्ष हा त्याचा दोष चित्रातून प्रभावीपणे मांडलेला आहे. तर हे आपण पाहिलं प्रश्न क्रमांक 3 पाहिला. तर प्रश्न क्रमांक 4 पाहू. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रापैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वतःच्या शब्दात लिहा. आता यामध्ये पहा, एक मी आता कोणतं उदाहरण घेतोय, चिंटूचं उदाहरण घेतोय. चिंटू जे आपण होता, तर हे उदाहरणात आपल्याला काय करायचे, तर प्रश्नामध्ये काय सांगितले, तुम्हाला आवडलेल्या व्यंगचित्रापैकी एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वतःच्या शब्दात लिहा. आता हे पहा, मी चिंटू हे काय करतोय, हे चित्रमालिका घेतोय आता आणि याच्यावर काय सांगतोय, काय मला दिसलं किंवा काय यातून दिसून आले हे बघा. हास्यचित्रातील मुलं या पाठातील चिंटूची चित्रमालिका हे एक व्यंगचित्र दिलेले आहे. ते मला खूप आवडले. त्यातील पप्पा नदीचे पाणी कुठे जाते हो, हा चिंटूचा साधा प्रश्न मला पटकन कळलाच नाही. त्याने असे का विचारले असेल तर याचा उलगडा मला लगेच झाला नाही. पण तिसऱ्या चित्रात बाबाने विचारलेल्या का रे, या प्रश्नाला चिंटूने दिलेल्या
तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारते. या अगदी निरागस सहज उत्तराने मला त्याच्या प्रश्नाचा अर्थ कळला. उत्तर देताना चिंटूने फिरवलेला चेहरा, त्याच्या बाबाकडे न पाहणे, डोळ्यातील निरागस भाव चटकन आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात, त्याचबरोबर आपल्या चुकांची जाणीव करून देतात. आता ह्याच्यामध्ये पहा, हा सेक्शन जर पाहिला आपण, ह्या सेक्शन मध्ये काय, एक साधा प्रश्न विचारले की पप्पा या नदीचं पाणी कुठे जातं. तर त्याचे वडील असते का त्याचे बाबा ह्याचं उत्तर काय देतात, ही नदी मोठ्या नदीला मिळते आणि मोठी नदी समुद्राला जाऊन मिळते. पण नंतर प्रश्नार्थक स्वरूपात काय विचारतात, का रे, पण तेव्हा चिंटू काय बोलतो, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतो. आता दोघांचे भाव बघा. चिंटूचे भाव जे असतील, चिंटूचे भाव कसे निरागस असतील, ते निरागस असणारे भाव जे असतील आपल्या चेहऱ्यावरती काय तर डायरेक्ट हसू आणतात, पण त्या चेहऱ्यावरती काय होतं, चुकीची जाणीव आहे हे दिसून येतात. आणि जर बाबांचं तुम्ही जर पाहिलं, त्या बाबाचा जर चेहरा पाहिला, तर बाबांच्या चेहऱ्यावरती बघा कसं एकदम आपण काय बोलतो भीतीदायक किंवा आश्चर्यकारक असं काय केलं त्यांनी, त्यांचा असं चेहरा झालेला आहे किंवा त्यांचा चेहरा काय केलेला आहे ते दाखवले. म्हणजे व्यंगचित्रकारामध्ये किंवा हास्यचित्रामध्ये त्यांचा जो चेहऱ्याचा हावभाव जो असेल, त्या चेहऱ्याचा जो काही निरागसता असेल, हाच त्याचा काय असतो मुख्य पाया असतो किंवा हा त्याची मुख्य काय असते जीव असतो. म्हणजे व्यंगचित्रकारामध्ये फक्त चित्र काढून चालत नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तुमचं त्यांच्या बोलण्याची नक्कली तुम्हाला त्या चित्रामध्ये टाकावी लागते. पुढचा प्रश्न असेल 5वा, व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, संबंधित तुमचे विचार लिहा. तर व्यंगचित्र कोणाला रेखाटायचं असेल तर त्यासाठी कोणतं गुण तुमच्यामध्ये पाहिजे, कोणते गुण तुमच्यामध्ये असले पाहिजेत, तर ते पहा. व्यंगचित्र रेखाटण्यासाठी अतिशय महत्वाचे म्हणजे आपल्या चित्रकलेवर हुकूमत असली पाहिजे. चित्रातल्या रेषा अत्यंत सफाईदार काढता आल्या पाहिजेत. शिवाय बारीक निरीक्षण शक्ती आपल्याजवळ असणे आवश्यक असते. आजूबाजूच्या माणसांच्या, जनावरांच्या, पशु पक्ष्यांच्या सवयी, त्यांच्या लकबी या सर्वांचे निरीक्षण व्यंगचित्रकाराला करता आले पाहिजे. त्याचबरोबर चित्रामधून एखादा विनोद मांडता आला पाहिजे. असे चित्र पाहताना समोरच्या व्यक्तीला हसू आले पाहिजे, शिवाय त्याला विचार करायला भाग पाडले पाहिजे. म्हणजेच व्यंगचित्रकाराने अशा चित्रातून गमतीदार विचार मांडणे आवश्यक असते. त्यासाठी व्यंगचित्रकाराकडे विनोद बुद्धी असणे गरजेचे आहे. तुम्हाला काय, तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे, पहिले चित्रकलेवर तुमची काय पाहिजे, हुकूमत पाहिजे. म्हणजे तुमची चित्रकला जी ती कशी पाहिजे, खूप चांगली पाहिजे. दुसरी, चित्रातल्या रेषा ह्या अत्यंत सफाईदारपणे काढता आला पाहिजे. दुसरं, बारीक तिसरं असं, शिवाय बारीक निरीक्षण शक्ती आपल्याजवळ असणे आवश्यक असते. म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती जी असेल, निरीक्षण शक्ती काय पाहिजे, खूप चांगली पाहिजे. मग ते आजूबाजूच्या माणसांचे असू दे, जनावरांचे असू दे, पशु पक्ष्यांचे असू देत, त्यांच्या लकबी या सर्वांचे निरीक्षण काय केले पाहिजे, तुम्हाला टिपता आले पाहिजेत किंवा यांचे निरीक्षण करता आले पाहिजे. त्याचबरोबर चित्रातून एखादा विनोद मांडता आला पाहिजे. म्हणजे फक्त चित्र काढून चालत नाही, तर तुम्हाला काय केलं पाहिजे, विनोदही त्यातून विनोदी तुम्हाला काय केला पाहिजे, मांडता आला पाहिजे. तर तुम्ही फक्त चित्र काढणार आणि 2-3 शब्द दिले तर तुमच्या चित्राकडे कोणीही बघणार नाही किंवा चित्राकडे कोणीही लक्ष देणार नाही, सगळे पाठ फिरून जातील. त्यामधूनच शिवाय त्या व्यक्तीला काय केले, समोरचा व्यक्ती असेल त्या व्यक्तीला काय आलं पाहिजे, हे हसू आलं पाहिजे आणि विचार करायला काय केलं पाहिजे, त्यांनी भाग पाडले पाहिजे. म्हणजे व्यंगचित्राकडे विनोद बुद्धी असणे ही खूप काय गरजेचं असतं. म्हणजे हे काही वैशिष्ट्य आहेत का, हे काही अशी गुण आहेत की जे कोणाकडे असले पाहिजे, ते व्यंगचित्राकडे असले पाहिजे. पुढचं असेल, लहान मुलांची हास्य चित्र काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. आता सर्वात महत्वाचा की लहान मुलांचं जेव्हा आपण चित्र काढतो किंवा व्यंगचित्र काढतो किंवा हास्यचित्र काढतो,
ते काढणं काय सर्वात अवघड आहे. का अवघड आहे? तर हे तुम्हाला काय करायचं, तुमचं मत स्पष्ट करायचंय. आता यामध्ये पहा, लहान मुलांचे हास्यचित्र काढणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठी नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. फार कमी जणांना अशी लहान मुले चित्रे करणे जमते. लहान मुलांचे चित्र काढताना त्यांच्या चित्राचा किंवा त्या मुलांचा लहान आकारच महत्वाचा नसतो. तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजेच हातापायची बोटं लहान काढली की आपोआपच नखं लहान होतात. नाकांचा ओठाचा आकार लहान काढल्यावर त्याच्या डोळ्यावरच्या भुवया तशाच लहान किंवा एकाच रेषेच्या होतात. शिवाय लहान मुलांना दाढी मिशा नसतात, त्यामुळे त्या दाखवण्याची गरजही पडत नाही. म्हणूनच लहान मुलांचे चित्र काढताना मोठ्या माणसाकडे किंवा लहान मुलाकडे बारकाईने पाहणे, त्याचे नीट रक्षण करणे आवश्यक ठरते. म्हणजे लेख सांगण्याचा प्रयत्न काय करतो, की जर तुम्हाला लहान मुलांचं चित्र काढायचं असेल किंवा व्यंग्य चित्र काढायचं असेल, तर त्यामध्ये काही अटी असतात, काही नियम असतात. जसं चित्राचे किंवा लहान मुलांचा आकारच काय असतो, आकार खूप महत्वाचा नसतो. तर शरीराचा प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त तुम्ही आकार छोटा काढला म्हणजे ते लहान मुलं होत नाही असं नाही. तर तुम्हाला काय आलं पाहिजे, त्याचे अवयव सुद्धा काय केले पाहिजे, छोटे काढले पाहिजे. समजा तुम्ही चेहरा खूप छोटा काढला आणि तुमचे हात जर खूप मोठे काढले, तर ते व्यंगचित्रकार वाटणार नाही किंवा हास्यचित्रकार वाटणार नाही, ते काहीतरी वेगळंच वाटणार. तर तुम्हाला त्याच्या शरीराचे जे आपण बोलतो बॉडी लँग्वेज बरोबर, त्याचे तुम्हाला काय जमलं पाहिजे, ते हातपाय कसे काढतो आपण, त्याचा आकार कसा असतो, बोटाचा आकार, नाकाचा आकार, हे काय त्याच्यामध्ये खूप महत्वाचे. जसे त्या भुवया असतील, नाकाचा आकार असेल, पोटांचा आकार असेल, हे काय पाहिजे एकाच रेषेमध्ये आले पाहिजेत किंवा एकाच रेषेमध्ये आपल्याला दिसले पाहिजेत. तसंच शिवाय लहान मुलांना दाढी मिशा असतात, त्यामुळे ते काढण्याची गरज आपल्याला भासत नाही. म्हणूनच जेव्हा आपण लहान मुलांचं चित्र काढतो, तेव्हा आपल्याला त्याच्याकडे बारकाईने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. असे काय करतात ते लेखक सांगतायत. पण ते लहान मुलांचे निरीक्षण करणे काय थोडंसं अवघड असल्यामुळे आपल्याला ते काढणं सुद्धा काय होते, हे अवघड होऊन जातं. तर हे 6 काय होते, हे 6 आपले स्वाध्यायामध्ये प्रश्न होते, जे आपण पाहिले की त्यामध्ये लेख स्वतः मत मांडलेले किंवा आपलं स्वतःच याच्यामध्ये काय करायचं, मत मांडायचे. तर आपण पाहून घ्या प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणजे आपण जेव्हा प्रश्नपत्रिका आपण सोडवायला जाता तेव्हा आपण प्रश्नपत्रिका काय करायचं, एखाद्या वेळेस हे करायचं जातं परीक्षेमध्ये, याच्यावरती क्वेश्चन कसे येऊ शकतात हे पाहूया आपण. आता हे जसं मी काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की परीक्षेमध्ये तुम्हाला काय होतात, हे 5 हे काय येतात, हे 5 विभाग असतात किंवा परीक्षेमध्ये 5 विभागामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पहिला विभाग असेल कोणता, गद्य विभाग. गद्य विभाग म्हणजे तुमचा पाठ, तुमच्या ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये जे काही पाठ असतील किंवा जे काही धडे असतील किंवा जे काही गद्य विभाग असेल, त्याच्यावरती काय केलं जातं, या विभागामध्ये प्रश्न विचारले जातात. दुसरा असेल पद्य विभाग. पद्य विभाग म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये जे काही कविता असेल, तुमच्या पुस्तकामध्ये जे काही पोएम्स असतील, त्याच्यावरती काय केले जातात, प्रश्न विचारले जातात किंवा त्याच्या आधारित किंवा त्याच्यानुसार तुम्हाला काय केले जाते, प्रश्न विचारले जातात. आता तिसरा असेल आपला, तो असेल स्थूल वाचन. स्थूल वाचन हे जे आपण पाहिलं आता, जो मी काल तुम्हाला सांगितले, स्थूल वाचन हा काय असतो, हा 6 मार्कासाठी हा स्पेशली किंवा एक वेगळा भाग तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिला जातो, तो असतो स्थूल वाचन. त्याच्यामध्ये काय केलं जातं, स्थूल वाचन फक्त आपल्याला स्थूल वाचनावरती काय केले जातं, प्रश्न विचारले जातात. चौथा असेल व्याकरण, ज्यामध्ये फक्त व्याकरणावरती विचारले जातात प्रश्न. आणि 5वा असेल उपयोजित लेखन. उपयोजित लेखन म्हणजे ज्यामध्ये पत्रलेखन असेल, निबंध लेखन असेल, कथा लेखन असेल, नंतर किंवा जाहिरात लेखन असेल, मुलाखत लेखन असेल, त्याच्यावरती काय केलं, प्रश्न विचारले जातात. पण आपला आत्ता महत्वाचा कोणता, स्थूल वाचन.
स्थूल वाचनावरती एकूण 6 मार्काचे प्रश्न विचारले जातात. यावर्षी आपल्याला काय होते, 2 स्थूल वाचन होते. पहिला होता काझीरंगा आणि दुसरा होता व्यंगचित्रे. आता ह्याच्यामध्ये जर पहा, आपला जो काझीरंगा जो असेल, काझीरंगा हा जो टॉपिक आहे किंवा हा जो विभाग असेल, तो काय केले त्याला हा आपल्याला टॉपिक मधून किंवा आपल्या सिलेबसनं आपल्याला कट केलेला आहे किंवा आपल्याला हा रिड्यूस केलेला दिसून येतो. आता स्थूल वाचनावरती म्हणजे स्थूल वाचन जो सेक्शन असेल 6 मार्काचा, ह्याच्यामध्ये फक्त एकच धडा येणार किंवा एकच पाठ येणार, तो म्हणजे हास्यचित्रातील मुले. पहिलं कसं होतं की 2 टॉपिक दिले जायचे, 2 टॉपिक वरती तुम्हाला 6 मार्काचे प्रश्न विचारले जायचे. मग स्थूल वाचनामधील एक पाठ काय केले, त्यातील कट केले किंवा रिड्यूस केला असल्यामुळे जो आता आपण शिकला हास्यचित्रातील मुले, ह्याच्यावरतीच काय केले जातात, हे आता 6 प्रश्न किंवा 6 मार्काचे प्रश्न विचारले जातात. जसं पहा, त्यामध्ये प्रश्न आलेले आपल्या व्यंगचित्रामधील प्रश्न क्रमांक 2, वैशिष्ट्ये लिहा. व्यंगचित्रे, व्यंगचित्राचे काय करायचे, तुम्हाला वैशिष्ट्ये लिहायचे आहेत. म्हणजे आता यावर्षी स्थूल वाचनामध्ये तुम्हाला पूर्ण जे 6 मार्क असेल, पूर्ण 6 मार्क हे कशावरती विचारले जातील, हे आता फक्त एका टॉपिक वरती किंवा एका धड्यावरती तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार. तो असेल फक्त हास्यचित्रातील मुले. कारण काझीरंगा जो असेल, काझीरंगा हा काय केलेला आपल्याला रिड्यूस केलेला आहे. तरी काय केले, ते अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा अशा प्रकारचे काय केले त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. तर हा पाठ आपण काल पाहिला, हास्यचित्रातील मुले. तर आपण त्याच्यावरती काल पाठ आपण वाचला, त्याच्यानंतर आपण काय केलं त्याच्यावरती व शब्दार्थी पाहिले. शब्दार्थ पाहिल्यानंतर आपण काय पाहिले, त्यातील त्यातील आपण वाक्यप्रचारही पाहिले, त्यातील आपण काही टिपाही पाहिल्या, त्यातील आपण स्वाध्यायही काय केलं आपण सोडवलंय. थोडस एक काय करायचं, आपल्याला रिव्हिजन करायचं. शेवटचं 5 मिनिट असल्यामुळे आपण काय करायचं, आता त्यातील रिव्हिजन सुद्धा करायचे. तर हास्यचित्रातील मुले, हास्यचित्रातील मुले हे स्थूल वाचनामध्ये येते किंवा ह्या स्थूल वाचनामध्ये तुम्हाला काय करायचं, हे 6 मार्काचे प्रश्न विचारले जातात. तर येथील लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर, हे प्रसिद्ध कथा लेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रकाराचे काय आहे ते संग्राहक आहेत. तर ह्यामध्ये त्यांनी काय दिलेले आहेत की, ह्या पाठामध्ये त्यांनी काय दिलेले आहे की व्यंगचित्र आणि हास्यचित्र या दोघांमध्ये काय फरक असतो, या दोघांमध्ये काय असतं, फक्त एका लाईनीचा फरक आहे किंवा एका नाजूक धाग्याचा फरक आहे. आता दोन्ही चित्र असतील तर दोन्ही काय असतील याच्यामध्ये, पहा, पहिला होता हास्यचित्र आणि व्यंगचित्र. हास्यचित्र आणि व्यंगचित्र काय करतात, ते दोन्ही हसवण्यासाठी दोन्ही हसवण्यासाठी काय केलं जाते, रेखाटले जातात. दोघांही चित्र पाहिल्यानंतर आपल्याला काय होतं, हसू येतं किंवा आपल्याला थोडस गंमत वाटते. आता यातील बेसिक फरक काय असतो, बेसिक फरक हा असेल की व्यंगचित्र हे थोड्या वेळ पाहिल्यानंतर किंवा आपण थांबून पाहिल्यानंतर त्यातून आपल्याला काय होतं, हे विचारायला सुरू होतात किंवा विचार काय होतात तिथून आपल्याला सुरू होतात. की आपण व्यंगचित्र पाहिल्यानंतर काय होतं, यातून काहीतरी बोध मिळतो, यातून आपल्याला काहीतरी धडा मिळतो, यातून आपल्याला काहीतरी लेसन मिळतो. तर ते आपल्याला काय करतात, हे विचार करायला भाग पाडतात किंवा विचार करायला काय करतात, हे आपला मेंदू सुरू करतो. पण हास्यचित्रामध्ये काय असतं, हास्यचित्रामध्ये फक्त आपल्याला गंमत दिसते किंवा आपल्याला फक्त जोक दिसतात किंवा आपल्याला काहीतरी हसू येतं. पण व्यंगचित्रामध्ये हे सर्व येतं आपल्यामध्ये काय येतात, हे आपल्यामध्ये विचार करायला भाग पाडतात. आपल्याला थोडस काय करतात, तिथे मेंदू चालवावं लागतो किंवा आपल्याला थोडस त्याच्यावरती बोध मिळतो किंवा आपल्याला काहीतरी यातून धडा मिळत जातो. तरी काय झालं, लेखकाने व्यंगचित्र आणि हास्यचित्रामध्ये काय दिले, हा फरक दिला. तर त्यानंतर यांनी काय दिले, तिथे आपल्याकडे जे होते शिद फडणीस असतील किंवा आर के लक्ष्मण असतील किंवा डेव्हिड लँग्टन असतील किंवा रेबर असतील,
ह्यांच्या काय दिले, त्यांचे व्यंगचित्रकाराचे काही वैशिष्ट्य दिलेत की यांच्या व्यंगचित्राचं काय दिले तिथे अर्थ दिलेले दिसून येतात. जसं पहा ह्या मुलीचा, आता या मुलीचं पहा काय दिलेत, यामध्ये कोणत्याही प्रकारचं अक्षर दिलेलं नाही, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाचन दिलेलं नाही, काय नाही, यामध्ये फक्त एक चित्र दिले. तर या चित्रामध्ये फरक आहे. आता ही मुलगी जी असेल, मुलगी काय करते, झाडाला पाणी घालते, पण कशाने पाणी घालते, जे छोट्या मुलाची जी बॉटल असेल, जे बॉटलने जो दूध पितो त्या बॉटलने काय करते, इथे पाणी घालते. म्हणजे छोट्या मुलाला आपण जसं ते संगोपन करतो, त्याला दूध देतो आणि त्याला वाढवतो, त्यानंतर मोठा झाल्यानंतर तो काय होतो, आपल्या पायावरती उभा राहतो. तसं छोटं जर रोपटा असेल, छोट्या रोपट्याला काय करायचंय, आपल्याला काळजी घ्यायची, त्याचं संगोपन करायचंय, त्याला पाणी घालायचंय, त्याला खत द्यायचंय. तो एकदा मोठा झाला की तो काय करतो, स्वतः स्वतः काय करतो, ते तो वाढायला सुरू होतो. म्हणजे फक्त एका चित्रावरून त्यांनी काही खूप मोठा असा संदेश दिला. दुसरं चित्र असेल, अख्खा भारत बंद असला तरी आम्ही गोवा उघडेच असतो. म्हणजे जगामध्ये काय चाललंय, देशामध्ये काय चाललंय, हे त्यांना, लहान मुलांना काही फरक पडत नाही किंवा त्यांना कोणताही काही फरक पडत नाही. निरागस असतात ते, त्यांच्या अंगी काय असतो, खरेपणा असतो, त्याच्यामुळे काय करतात ते असे निवांत असे फिरत असतात. दुसऱ्यामध्ये पहा, येथे सुद्धा काय दिलेत की बागेमध्ये एकही फुल मिळालं नाही रे बाप्पा. म्हणजे मुलामध्ये किती खरेपणा दिसून येतो पहा, की त्याने बागेमधले जे फुल असेल किंवा त्याला जर मिळालं नाही, त्यामुळे काय करतो तो, आपली सर्वात जी प्रिय गोष्ट असेल किंवा आपली जी सगळ्यात आवडती जी गोष्ट असेल, बॅडमिंटनचे जे फुल असेल, तो काय करतोय, हा देवाला अर्पण करतोय. आता इथे पहा व्यंगचित्रकाराने किती मस्त दिलंय की ते मुलगा जो बॅडमिंटनचं फुल देतोय, तो फुल दिल्यानंतर त्याची भक्ती बघून किंवा ती सच्चाई बघून, त्याचा खरेपणा बघून देव बाप्पाही काय करतो, थोडस स्मित हास्य करतोय किंवा थोडस आपल्या चेहऱ्यावरती काय करतोय, हसू आणतोय. म्हणजे ह्यामधून दाखवलेलं आहे की मुलाचं किती सच्चाई किंवा मुलाचा किती खरेपणा यातून दिसून येतो. दुसरा असेल, याच्यामध्ये पहा, फक्त हे मुलगा काय करतोय, भोकाळपासून काय करतोय का मोठा हा करून काय करतोय, ओरडतोय. पण आपल्याला थोडंसं आपण बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला कळतं की या मुलाचे दोन्ही हात पाय काय ते ताट आहेत. पण थोडंसं मध्ये लक्ष गेलं तर ते काय सेफ्टी पिन आहे. तर आपण ह्याच्यावरून ओळखू शकतो की बहुतेक त्याला सेफ्टी पिन टोचत असेल म्हणून तो ओरडतोय, किंवा त्याला त्रास होतोय म्हणून ओरडतोय, किंवा असं अजून काय असू शकतं. म्हणजे फक्त छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्याला काय होतं हे समजून जातं की त्या व्यंगचित्रकारामध्ये त्या चित्रकाराला काय बोलायचं आहे किंवा काय सांगायचं. जर आपण एक चिंटूचं उदाहरण पाहिलं की त्या चेहऱ्यावरचा जो निरागस भाव असेल किंवा चेहऱ्यावरचा जो काही सच्चाई असेल किंवा खरेपणा असेल किंवा चुकीची जाणीव असेल, हे काय होतं त्याच्यातून हे दिसून येतं. हे दुसरं पाहिलं की आपल्याला आपला जो छंद असेल किंवा आपला जो काही आवड असेल ती आपल्याला लहानपणी पुरतं मर्यादित न ठेवता ते आपल्याला मोठे झाल्यानंतर किंवा आपण अडल्ट झाल्यानंतरही सुद्धा आपल्याला काय करत जोपासायचं. का जोपासायचं आहे? कारण मोठे झाल्यानंतर जेवढा काही जो काही ताणतणाव येणार आहे, आपल्यावर जे काही दुःख येणार आहे, त्या दुःखाला सावरण्यासाठी काय होतं, ते आपल्या लहानपणीचे काही छंद असतील किंवा लहानपणीची जे काही आवड असतील हे त्यावर ते मात करण्यासाठी काय होतं, हे खूप महत्वाचे ठरतं. तर हा आपला टॉपिक होता हास्यचित्रातील मुले. तर आपण हे पाहिलं हास्यचित्रातील मुले. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते तुम्हाला दोन हे दाखवले, एक व्यंगचित्र आणि एक हास्यचित्र. तर यातून दोघा म्हणून तुम्हाला दिसून येईल की व्यंगचित्र यातील कोणतं आहे आणि हास्यचित्र कोणतं आहे. तर यामध्ये हे काय व्यंगचित्र आहे, यामधून काय केलंय तुम्हाला हसू तर येतच, पण आपल्या यातून काय सांगितलं ते काहीतरी संदेश दिलेले, आपल्याला काय दिले यातून काहीतरी उपदेश दिलेला आहे किंवा आपल्याला हे चित्र काय करतं ते आपल्याला विचार करायला भाग पडते. जर तुम्ही पाणी जपून नाही वापरलं तर तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील आणि तेच तुम्हाला पाणी पिऊन जगावं लागेल. म्हणजे अश्रू येतील म्हणजे हे खूप मोठं संकट तुमच्या जीवनावरती येईल. खूप मोठं हे आसमानी संकट तुमच्या याच्यावरती जीवनावरती येईल की त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी काय होणार आहे, थांबणारच नाही.
तर पाणी हे काय होणार सतत येणार आणि पाणी कधी येतं जेव्हा आपण दुःखामध्ये असतो किंवा आपण जेव्हा काय असतो हे कशातच प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हाच आपल्या डोळ्यातून काय येतं हे पाणी येतं. आता हे कोणाचं चित्र हे प्रभाकर वायरकर यांचं काय ते व्यंगचित्र आहे. आता दुसरं आहे हास्यचित्र. हास्यचित्रामध्ये पहा हे 3 मित्र आहेत. 3 मित्र काय सांगतायत, पहिला बोलतो ज्याची बॅट तो पहिला, म्हणजे ज्याची बॅट असेल तोच पहिला काय करणार बॅटिंग करणार. दुसरा काय बोलतो त्याचा बॉल तो पहिला, म्हणजे ज्याचा बॉल असेल तोच काय करणार पहिला बॅटिंग करणार. पण मधला जो असेल मधला काय करतो गपचूप आणि तो प्रश्नार्थक प्रश्नार्थक हे ने हावभावाने काय करतोय दोघांकडे बघतोय की मी काय करू, माझ्याकडे ना बॅट आहे ना बॉल आहे, मग मी कोणती जागा घेऊ, पहिला खेळू की शेवटचा खेळू. म्हणजे हे काय हास्यचित्र आहे की आपण याला त्या थोडस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती येऊन जातात. तर हा आपला पाठ होता. हा आपला पाठ इथे संपतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो हा येस सर. हा मॅडम झालेलं आहे.